त्रिरत्न बुद्धविहार आलेबेदर येथे समता सैनिक दलातर्फे विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 5 दिवसीय शिबिर समारोपीय कार्यक्रम घेण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रीय ट्रेनिंग चीफ संघप्रिय नाग हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राकेश बोरकर, समता सैनिक दलाचे जिल्हा आरसी फुलुके, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, संतोष उकणकर, योगराज भोयर, तनुजा नागदेवे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। राष्ट्रीय ट्रेनिंग चीफ संघप्रिय नाग व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की विद्यार्थी दशेमधूनच बालवयातून चांगले विचार रुजवले जाऊ शकतात असे मत व्यक्त केले। 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य, जुडू, कराटे, लाठीकाठी असे विविध उपक्रम राबवण्यात आले। पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय चांगलं झालं असून अशा पद्धतीचे शिबिर वेळोवेळी घेतले पाहिजे असे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले। 200 विद्यार्थ्यांनी भाग ज्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःकडून 5 दिवस भोजनदान दिले असे डीजी रंगारी, तनुजा नागदेवे, उमेश मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला। समारोपीय कार्यक्रमाचे संचालक भंते महामोगलान यांनी केले। मी आलेबेदर येथे आहे। आलेबेदर मध्ये समता सैनिक दलातर्फे 29 एप्रिल ते 3 मे पर्यंत 5 दिवसाच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। आज शेवटचा दिवस आहे। शिबिर कसं झालं, कोणत्या प्रकारची ट्रेनिंग त्या ठिकाणी मिळाली याबद्दलची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी प्रशिक्षणार्थी जे आहेत विद्यार्थी त्यांच्याकडे आपण सरळ जाऊन मनोगत घेऊया। काय सांगू, तुझं काय नाव आहे? माझे नाव त्रिशा जितेंद्र बोधले आहे। मी राहणार गराड्याची आहे। कसं झालं शिबिर, कसं वाटते तुला ह्या 5 दिवसामध्ये? आमचं शिबिर 29 एप्रिल पासून 3 मे पर्यंत आहे। आजचा शेवटचा दिवस आहे आणि मला या शिबिरात आले तर मला खूप छान वाटलं। मी आले तर इथं मुलं मुली जमलेले होते आणि भाषण ऐकत होते। आम्हाला परेड शिकवला आहे, स्टंपूटमार वगैरे, लाठी वगैरे शिकवला आहे, अजून तेजचाल शिकवला आहे, कंफू कराटे वगैरे शिकवला आहे। तुझं काय नाव आहे? माझे पूर्ण नाव सलोनी जितेंद्र बडोले। मी राहणारी केसलवाडा इथली आहे। मला इथे मी जेव्हा आली इथे तेव्हा इथे मुलं सैनिक जमलेले होते। त्या दिवशी मला वाटलं की मी इथे येऊन चांगलं काम केले। मला इथे जुडो कराटे, परेड, कुंकू कराटे, लाठीकाठी शिकवलं। तुझं नाव काय आहे? माझे नाव चारू अमित नागदेवे आहे। मी राहणार साकोली। काय काय प्रशिक्षण मिळालं या 5 दिवसामध्ये? 29 एप्रिल पासून 3 मे पर्यंत होता। मला इथे येऊन छान वाटलं। त्याच्यानंतर आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं। प्रशिक्षणामध्ये आम्हाला रनिंग वगैरे, त्याच्यानंतर कराटे क्लासेस झाले, त्याच्यानंतर परेड शिकवलं, कदमताल शिकवलं आणि काही बौद्धाविषयी, संविधानाविषयी माहिती दिलं। त्याच्यानंतर काल सायंकाळला प्रथमोपचारबद्दल माहिती दिलं की सिच्युएशन जर असली तर त्याच्या आपण म्हणजे कसं काय करू शकतो। कोणकोणत्या प्रकारचे व्याख्यान आपण ऐकले, कोणकोणत्या प्रकारचे व्याख्यान झाले? प्रथमोपचारमध्ये नाही, हे 5 दिवसामध्ये काही वक्ते आले होते, काही व्याख्यान झाले, वेगवेगळे विषय होते। कोणते विषय होते? सायबर विषयी माहिती सांगितलं, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन, कायद्यांबद्दल माहिती सांगितलं। काय नाव आहे आपलं? समता सैनिक दलामध्ये किती वर्षापासून आपण काम करतो? आजच्या जे 5 दिवसाच्या शिबिराविषयी आपण काय प्रतिक्रिया? समता सैनिक दलाच्या हा शिबिर जो आयोजन करण्यात आलं होतं की 10वी 12वीची मुलं आणि जे स्टुडंट असतात एक्झाम झाल्यावर डिप्रेशनमध्ये असतात, तर ते डिप्रेशनमधून बाहेर निघावं आणि पुढचे ग्रॅज्युएशन या शिक्षण घ्यायचे आहे, तर त्याच्यामध्ये प्रगती करावी। आपण त्यांना अभ्यास कसं करायचं, ते फिजिकली कसे स्ट्रॉंग होणार, बौद्धिक स्ट्रॉंग कसे होणार याबद्दल विचार करून हा 5 दिवस शिबिर आम्ही लावलेलो होतो। आणि ह्या शिबिरामध्ये आम्ही मुलांना लाठीकाठी, परेड, अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल माहिती, त्याच्यानंतर संविधानाबद्दल माहिती, प्रथमोपचाराबद्दल माहिती, या सर्व गोष्टींचं नॉलेज त्यांना दिलं। आपलं काय नाव आहे, कुठून आले आता? माझं नाव मोनिका कौर बोधले आहे। मी राहणार गराड्याचे आहे आणि मी इथे 19 एप्रिल पासून आलेली आहे। आजचं माझं 5वा दिवस आहे आणि इथं शिकण्यासाठी खूप काही आहे। म्हणजे इथं सगळ्यांना म्हणजे स्ट्रॉंग बनवतात। जे मुलं मुली आहेत त्यांना व्यवस्थित शिस्त कशी राहायची, घरामध्ये आपण मोबाईल वगैरे यांचा खूप वापर करतो पण इथे तेवढं काही केलं जात नाही।
आणि त्याच्यासाठीच म्हणजे आपण मुलं छान व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्यांना आजचं समजलं पाहिजे आणि त्यांची मानसिक स्थिती चांगली झाली पाहिजे, यांच्याकडे खूप लक्ष दिलं जाते. त्यांचे शारीरिक आणि मानसिकता हे सगळे व्यवस्थित ठेवण्याचं हे इथं प्रशिक्षण खूप चांगल्या प्रकारे केलं जाते. आपलं नाव काय, कुठून आल्यात आणि कशा पद्धतीचं प्रशिक्षण शिबिर झालं आहे? माझे नाव अमिषा कौरव बोदेले, राहणार गरडा. हा शिबिर खूप छान झालं आहे. मुलींना आणि मुलांना चांगली वळण मिळत आहे यामधून आणि याचं बरंच काही शिकवण्यात आले, ज्याकडून मुलं पुढे जाऊन बरेच काही करू शकतात. त्यांना एक प्रोत्साहन मिळालेलं आहे. चांगलं वाटलं. हा शिबिर खूप छान झालंय. आपल्यासोबत आहेत संघप्रिय नाग, राष्ट्रीय ट्रेनिंग चीफ. आपण त्यांच्याकडे जाऊ. सर, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल तुम्ही या 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये कशा पद्धतीचं शिबिर आपण ट्रेनिंग दिलेली आहे, कोणकोणत्या प्रकारची ट्रेनिंग दिलेली आहे आणि कशा पद्धतीचे म्हणजे मार्गदर्शन केलं? सबसे पहले आपके न्यूज़ को और आपको जय भीम, नमो बुद्धाय. समता सैनिक दल ये स्कूल है, ये शाला है ये, और इस शाले में ये बाबा साहब की स्कूल है ये, और इस स्कूल में सभी ने आना चाहिए. जिस दिन सब लोग आएंगे उस दिन समाज की उन्नति होंगी, समाज में होने वाले अन्याय अत्याचार नहीं होंगे. समाज का हर एक बच्चा, हर एक व्यक्ति शिस्तबद्ध रहेगा, अनुशासित रहेगा, वो अनुशासित रहते हुए काम करेगा तो हमारे समाज में किसी के ऊपर जुल्म और शोषण नहीं होगा, आधा समाज के ऊपर नहीं होगा. क्योंकि बाबा साहब ने जो संगठना निकाली है, ये संगठना समता है और एक में उद्देश्य समता सैनिक दल का समता स्थापित करना है. मैं सभी से अपील चाहता हूँ कि हमारे समाज के लोगों से ही नहीं तो अन्य बहुजन समाज के लोग हैं, अगर ये बहुजन समाज के लोग अगर अपने बच्चे को भेजते हैं, यहाँ आते हैं, तो सही मायने में उनका भविष्य उज्जवल होगा. आज अंधश्रद्धा की तरफ इतने लोग जा रहे हैं, इतना अन्याय अत्याचार हो रहा है कि उससे लोग दूर नहीं हो रहे हैं. बाबा साहब ने इस अंधश्रद्धा से दूर करने के लिए भरपूर प्रयास किया, लोगों को समझाया, लेकिन लोग कहाँ तक समझ पाते नहीं समझ पाते वो उनका रुकावट है. सर, मेरे को ये बताओ कि ये जो प्रशिक्षण शिविर हो रहा है उनाली, हर साल होता है इसमें, और पूरे जिले में या महाराष्ट्र में अभी तक कितने शिविर हुए? हर एक जिले में शिविर होते हैं. बुल्ढाना होता है, बुल्ढाना में हो रहा है, औरंगाबाद में होता है, देवरी में होता है, नागपुर में होता है. ये जितने भी जिले हैं अपने वाले, ये जिले वाइज अपना उनाड़ी परिक्षण शिविर होता है. मैंने कैसा रिस्पांस रहता है बच्चों का? कुछ परिवर्तन होता है? पहले से ज़्यादा अच्छा रिस्पांस होता है. अभी मैं उनका भी शुक्रगुजार हूँ, अपने लोगों का जो भेजते हैं, सभी लोगों का जो अपने बच्चों को भेजते हैं. क्योंकि यहाँ पे जो सिखाया जाता है, पढ़ाया जाता है, लाठी काठी जेरू. भंडारा जिल्हा जीओसी समता सैनिक दलाचे आरसी फुल्लुके सर. सर, काय प्रतिक्रिया आहे 5 दिवसाच्या शिबिराविषयी आपली? मी आरसी फुल्लुके, जीओसी जिल्हा भंडारा. 29 तारखेपासून 29 एप्रिल ते 3 मे पर्यंत हा प्रशिक्षण आयोजित करण्यात आला आणि 29 तारखेच्या सुरुवातीच्या दिवशी मी येऊन त्या ठिकाणी ज्या मंडळींनी आयोजनाची भूमिका बजावलेली आहे ती सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि उद्घाटनाच्या वेळेस मी सुद्धा सांगितलेलं आहे की या ठिकाणी पद्धतशीरपणे समता सैनिक दलाच्या अंतर्गत प्रशिक्षण दिलं जाईल आणि हे प्रशिक्षण या ठिकाणी शारीरिक, बौद्धिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा प्रकारचं हे प्रशिक्षण राहणार आहे आणि हे प्रशिक्षण देण्यासाठी जे कोणी मार्गदर्शक लाभणार आहेत त्यांची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे आणि हे 5ही दिवस बौद्धिकरित्या विषय देऊन आरोग्याच्या बाबतीत, कायद्याच्या बाबतीत, संसदेच्या संविधानाच्या बाबतीत आणि धार्मिकतेच्याही बाबतीत, भगवान गौतम बुद्धाच्या बाबतीत या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे. समता सैनिक दल हे जरी समता स्थापन करणारे असले तरी या माध्यमातून आरोग्याच्या बाबतीत आणि प्रशिक्षण पूर्व म्हणजे जे पोलीसला जातात किंवा सैनिकाला जातात त्यापूर्वीचं जे काही प्रशिक्षण मुलांना, शाळेतील मुलांना हवं असते अशा प्रकारचं प्रशिक्षण या माध्यमातून दिलं गेलेलं आहे आणि मी 2-3 दिवस येऊन या ठिकाणातून प्रशिक्षणाला भेट दिलेली आहे. माझा विश्वास आहे की सर्व विद्यार्थ्यांना
अशा प्रकारचं प्रशिक्षण मिळालेलं आहे आणि पुढेही ते या प्रकारचं प्रशिक्षण घेतील आणि बहुसंख्येनं प्रशिक्षणाला येतील आणि आमचं प्रशिक्षण यशस्वी करतील अशी मी त्यांना सदिच्छा देतो. आपल्यासोबत काही प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांचे पालक वर्ग सुद्धा या ठिकाणी आहे. आपल्यासोबत तनुजा नागजे आहेत, त्यांचे पाल्य तिन्ही पाल्य या ठिकाणी प्रशिक्षण घेतात. कसं वाटते तुमचे तीनही पाल्य या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत? काय सांगाल तुम्ही, काय प्रतिक्रिया? मला तर समता सैनिक दलांचं सर्वप्रथम मी आभार मानते, कारण की खरोखर जो कितीही मुलगा डेंजर असो, मी तर म्हणते की माझा मुलगा इथं आहे डेंजरच आहे, पण त्याच्यात थोडं तरी त्याच्यामध्ये आलेलं आहे, म्हणजे त्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे. आणि मी तर सर्व पालकांना कडकडीची विनंती करतो की प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे. आपल्या मुलांना उन्हाळी प्रशिक्षण हा जो शिबिर इथं आयोजित केला हा सर्व पालकांनी मुलांना पाठवलं पाहिजे, कारण आपल्या मुलं हे आता जर सुट्ट्या लागतात मुलांचं तर आपल्याला त्यांना असं वाटतं की आपण मोबाईल वगैरे काही गेम वगैरे खेळलो पाहिजे, पण त्यांचा काही बुद्धीचा विकास होत नाही. आणि आजकाल असं झालं आहे की सगळं खेळ म्हटलं तर मोबाईलच आहे, म्हणून हा मोबाईल एक मात्र बंद होण्याचा हे 5 दिवसाचा शिबिर आहे. तर मुलांकडे मी बघत आहे की खरोखर मुलांकडे वेळच नाही, त्यांच्याकडे म्हणजे मोबाईल हातात सुद्धा पकडायचा वेळ नाही आहे. मी तर खरोखर समता सैनिक दलाचा धन्यवाद देतो की त्यांनी अजून हा प्रशिक्षण वाढवावा. आणि जे काही पालकांसोबत जर आपल्याकडून काही इच्छा म्हणजे जे काही देणं घेणं असेल किंवा दान म्हणतो त्या स्वरूपात त्यांना मदत करावं. आणि मला वाटते की खरोखर हा समता सैनिक दलांचं चांगले कार्य आहे. मी त्यांना खरोखर जय भीम आणि माझा त्यांना सलाम आहे. एवढे आपल्यासोबत आमची पालक आहेत. कुठून आले आपण आणि किती दिवस, कोणता मुलगा कोणत्या वर्गात या ठिकाणी आपण पाठवलं? मी बोंडे खंडाळावरून आलेला आहे. माझं नाव उमेद वामन मेश्राम आहे. माझी मुलगी आहे अवनी उमेद मेश्राम. ती तसं हा शिबिर समता सैनिक दलामार्फत 29 एप्रिलला चालू झालेला आहे, पण आम्हाला 29 एप्रिलच्या रात्री माहीत झालं की आलेबेदर धम्मकुटे इथं समता सैनिक दलामार्फत मुलांचा प्रशिक्षण शिबिर चालू झालेला आहे. म्हणून नंतर मी 30 ते 3 मेपर्यंत मुलीला पाठवलेलं आहे. मुलीला सुट्ट्या लागलेल्या होत्या. सुट्ट्या लागल्या की मुलं यांच्या गावी त्यांच्या गावी जाण्याचे खूप इच्छुक असतात. त्यांच्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांच्या अभ्यासाची लिंक तुटून जातो, अवांतर वागायला सुरुवात करतात. पण माझी तरी अशी नम्र विनंती आहे सर्व पालकांनी का आपल्या मुलांना इकडे तिकडे न पाठवता असे जिथं कुठं प्रशिक्षण शिबिर होतात तिथं पाठवावे. त्यांना एक वळण निर्माण होतो, त्यांना सवय लागून जातो आणि सकाळपासून तर त्यांच्या झोपण्यापर्यंत जे काही समता सैनिक दलामार्फत शिकवलेले आहेत त्या मुलांनी सुद्धा ते अवांतर अनुकरण करून त्याच पद्धतीनं आपण जीवन घडवण्याचा प्रयत्न करावा असे मी नम्र विनंती करतो. आणि खरोखरच मी समता सैनिक दलाला मी मानाचा मुजरा करतो. आपल्यासोबत आणखी पालक आहेत. काय कुठून आले आणि काय प्रतिक्रिया तुमच्या पाल्य या ठिकाणी? माझे गाव बेलाटी, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा या गावावरून मी आलेलो आहे. माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. मला जसं माहिती मिळालं की 5 दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर आहे. आमच्याकडे समता सैनिक दलाच्या सैनिकांनी माहिती पुरविली, त्यानुसार गावातील जेवढे मुलं जमतील तेवढ्या पद्धतीनं प्रयत्न केला, पण बाकीचे काही येऊ शकले नाही. माझे मुलं तर नेहमीच शिबिराला मी पाठवत असतो, कारण का तईला धम्म शिबिर असो किंवा कुठलंही शिबिर जरी असला तरी मी आणि शिबिरातून जे मुलं शिकतात त्यांना वळण चांगली लागते. त्यामुळं प्रत्येक पालकांना माझं अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्यांना शिबिरामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवावं. एवढं बोलून मी माझं समता सैनिक दलाबद्दल धन्यवाद देतो. हे होते पालकांच्या प्रतिक्रिया, जे 29 एप्रिल ते 3 मे पर्यंत जो 5 दिवसीय शिबिर झालेला आहे. या 5 दिवसीय शिबिरामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यांनी सांगितलं की बाबा असं शिबिर अविस्मरणीय आहे, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे बौद्धिक विकास होतो, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास सुद्धा होतो. पाल्यांनी सांगितलं की बाबा असे शिबिर वेळोवेळी झाले पाहिजे, त्यांच्यामध्ये डिसिप्लिन लागते. जे मुलं असतात खोडकर ते आपल्यामध्ये डिसिप्लिनमध्ये येतात, शिस्तबद्ध वागतात आणि बाबासाहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जो समता सैनिक दलामार्फत पसरवला जातो आणि प्रचार आणि प्रसार केला जातो, त्या दृष्टिकोनाने विद्यार्थी घडला जातो आणि विद्यार्थी एक त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होतो, सामाजिकदृष्ट्या तो जागरूक होतो आणि त्याविषयी अशा पद्धतीचे प्रतिक्रिया आणि त्यांनी वेळोवेळी असे शिबिर प्रशिक्षण घ्यावं असे मत व्यक्त केले. मी DJ रंगारी, एशियन न्यूज करिता भंडारा.